बातमी कल्याणमधून आहे। कल्याणमध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्रित येतात। नांदिवली भागामध्ये पाणी रस्ते या मुख्य समस्यांवर काम करणार असल्याचं सुद्धा त्यांच्या नेत्यांनी सांगितलंय। कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना दोन्ही पक्षांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। वेळोवेळी निवेदन आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून उपोषण, रिपब्लिकन सेनेच्या माध्यमांमधून आम्ही उपोषण मोर्चा आंदोलन केले। त्यावेळेला पाण्याचा मुद्दा असेल किंवा स्थानिक समस्या असतील, आरोग्याचा प्रश्न असेल, वेळोवेळी आमच्या मागण्यांचा मान्यता देऊन खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील, स्वतः दस्तूर खुद्द आनंदराज आंबेडकर साहेब यांनी हस्तक्षेप करून स्वतः अधिकाऱ्यांना वार्तालाप करून त्यांना पाठपुरावा करून भरपूरशा योजना, या सरकारच्या योजना या जनसामान्यांपर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून का असना आणि कुठल्याही माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम रिपब्लिकन सेनेने वेळोवेळी केलेलं आहे। या युतीच्या माध्यमामधून जे त्यांनी संकेत या महाराष्ट्राला दिलेले आहेत आणि त्याचं पॉझिटिव्ह जे काय आहे या निवडणुकीच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे या भारताला दिसल्याशिवाय राहणार नाही। आणि यापुढे ही जी युती आहे ही कायमस्वरूपी यामध्ये राहावी अशा प्रकारच्या सर्व आम्हा पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सुद्धा एक होरा असणार आहे। आणि आज जे उद्घाटन झालंय ते एक खूप मोठी क्रांती आहे। आणि सध्या शिवसेना आणि आपली रिपब्लिकन सेनेची युती झाल्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एकदम चैतन्य, आनंदाचे चैतन्य निर्माण झाले आहेत। आमचे राजाभाऊ जोशी असतील, हे पण बोलाचे योगदान देतात प्रत्येक वेळेला। आणि यापुढे आम्ही या सर्व 27 ग्रामीण गावाचा एकत्रित मिळून चांगला रस्ते, पाणी, विकास करू आणि अशीच ही युती कायम राहावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। रिपब्लिक सेना आणि आनंदराव आंबेडकर साहेब यांच्या आणि आपले स्थानिक अनंत पारदुले, नवसागरे आमचे मित्रच सर्व दोघे। आम्ही एकत्र, आता पहिला वेगवेगळे होतो पण आम्ही मित्राप्रमाणेच होतो, पण आता एकत्र आल्यावर आमची थोडी ताकद वाढली। रिपब्लिक असेल, अनंतराव आंबेडकर याचे असेल आणि आम्ही शिवसेनेचा मी पण पदाधिकारी आहे।